नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे खडी साखर, ज्यालाच क्रिस्टल शुगर, रॉक शुगर किंवा मिश्री म्हणतात। ही खडी साखर आयुर्वेदामध्ये उपयोगात येणारी पारंपरिक मिठाई आहे। तिचा थंड व गोड स्वभाव असल्यामुळे ती अनेक आजारांवर उपयोगी मानली जाते। तिचे जर गुणधर्म बघायचे म्हटले तर रस म्हणजे टेस्ट जी आहे ती मधुर गोड आहे। गुण जे आहे ते गुरु म्हणजे जड आणि स्निग्ध म्हणजे चिकटपणा असलेले। पोटेन्सी जी आहे ती शीत म्हणजे थंड आहे। विपाक म्हणजे पोस्ट डायजेस्टिव्ह इफेक्ट जर म्हणाल तर तो मधुर आहे। व वात पित्त शामक आहे, कफ वाढवते। पण मात्र प्रमाणात जर घेत असाल तर ती वात व पित्तशामक आहे। आता बघू खडी साखर खाण्याचे आरोग्यदायी फायदे। पहिलं, घशातील खवखव व कोरड्या खोकल्यावर उपयोगी ठरते। खडी साखरमध्ये थंडावा असतो, त्यामुळे घशातील कोरडेपणा, खवखव आणि खोकल्यात आराम मिळतो। खडी साखर आणि काळी मिरी चावून खाल्ल्यास तर खूपच फायदा होतो। त्यानंतरचा फायदा म्हणजे मेंदूला शांती आणि थकवा कमी करते। खडी साखर मेंदू शांत ठेवते, स्ट्रेस कमी करतं आणि थकवा दूर करतं। विद्यार्थी किंवा ज्यांना मानसिक ताण आहे त्यांच्यासाठी तर खूपच उपयुक्त आहे। त्यानंतरचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते। जेवणानंतर खडी साखर खाल्ल्यास अन्न सहज पचते, पचनशक्ती वाढते व ॲसिडिटी सुद्धा कमी होते। त्यानंतरचा फायदा म्हणजे झोप सुधारते। दुधामध्ये खडी साखर टाकून रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास चांगली झोप लागते। डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे। खडी साखर डोळ्यांचे तापमान कमी करते। उन्हाळ्यात डोळे थकले असल्यास थंडपणा देते। उष्णतेपासून सुद्धा संरक्षण होते, शरीरातील उष्णता कमी करते। विशेषतः उन्हाळ्यात तर याचा वापर केलाच पाहिजे। नंतरचा फायदा म्हणजे तोंडाचा वास दूर होतो, तोंड कोरडे पडणे व तोंडातील जळजळ कमी करणे यासाठी तर उपयुक्त ठरते। आता बघणार आहोत कुणी खावे, तर लहान मुलं, पण हे मर्यादित प्रमाणातच खायचं आहे। त्यानंतर थकवा, कमजोरी असलेले लोक, ज्यांना त्वरित ऊर्जा पाहिजे आहे असे लोक खडी साखर खाऊ शकतात। ज्यांना घशाचे विकार आहे, खवखव झालेला आहे, कोरडा खोकला आहे, त्यांनी सुद्धा खाणं योग्य आहे। त्यानंतर पित्त प्रकृतीचे लोक, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उत्तम आहे। त्यानंतर मानसिक तणाव किंवा झोपेच्या तक्रारी असलेले दुधात घालून घेतल्यास झोप सुधारते व मेंदू सुद्धा शांत होतो। त्यानंतर डोळ्यांमध्ये जर जळजळ होत असेल त्यावर सुद्धा खूप उत्तम आहे। त्यानंतर आता बघणार आहोत खडी साखर कोणी खाऊ नये। जे डायबिटीस म्हणजे साखर असलेले रुग्ण आहेत त्यांनी तर खायची नाहीये। त्यानंतर ज्यांचं वजन वाढलेलं आहे व जे वजन कमी करण्याची इच्छा आहे अशांनी सुद्धा खाऊ नये। त्यानंतर कफ प्रकृतीचे लोक यांनी सुद्धा खडी साखर खाऊ नये। नंतर आता बघणार आहोत खडी साखर खाताना काय काळजी घ्यावी। पहिलं तर प्रमाणातच खावी, जास्त खाल्ल्यास दुष्परिणाम होऊ शकतात। त्यानंतर हळूहळू चावून खावी म्हणजे पचनक्रियाला मदत होते। रात्री झोपण्यापूर्वी दुधात घालून घेऊ शकता। जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारते व थंडीचे किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर गरम पाण्यासोबत घेणे योग्य ठरते, जेणेकरून कफ वाढत नाही। आता बघणार आहोत खडी साखर खाण्याची योग्य वेळ, तर जेवणानंतर 1-2 खडी साखरचे दाणे बडीशोप सोबत खायचे आहे, ते पचनासाठी। रात्री झोपण्याआधी दुधात 1 चमचा खडी साखर घालून तुम्ही ते दूध पिऊ शकता। त्यानंतर कोरड्या खोकल्यावर काळी मिरी घालून खडी साखर तुम्ही खायची आहे। तर ही खडी साखर आयुर्वेदात केवळ गोड पदार्थ नसून एक औषधी घटक आहे। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेस घेतल्यास ती शरीरासाठी फायदेशीरच ठरते। तर ही होती आजची संपूर्ण माहिती खडी साखर खाण्याबद्दल। तर खडी साखर ही नक्की खायची आहे रोज, पण प्रमाणातच खायची आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओसह, माहितीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।